श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिंडाळ घोसला सातगाव पंचक्रोशीतून मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्यात आली। श्रावण महिन्यात यावर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कावड यात्रेला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। श्रावण महिना असल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। घोसला सातगाव पंचक्रोशीतून शिंडाळा येथील सिद्धेश्वर मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री हरिहरेश्वर महादेव संस्थान पिंपळगाव येथील जलाशयातील कावडीने पाणी आणून गावातील पुरातन शिवमंदिर येथे जलाभिषेक करण्यात आला। ग्रामस्थांनी ठिकठिकाणी कावडची यात्री करून पूजन केले। शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावर कावड यात्रेचे ज्ञानेश्वर माऊली सातगावकर, ज्ञानेश्वर चौधरी, आप्पा वाघ, कैलासदादा, संतोष महाराज, बालू धनगर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। या कावड यात्रेला गावकऱ्यांनी आणि बाहेर पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 19 ऑगस्ट रोजी कावड यात्रा शिंडाळ पिंपळगाव मधील मुख्य मार्गावर काढण्यात आली, तर महिला मंडळींनी घरासमोर पाणी शिंपडून रांगोळी काढून कावड यात्रेचे स्वागत केले। परिसरातील नागरिकांनी ही भव्य कावड यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। नवीन उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून दरवर्षी ही कावड यात्रा काढण्याचा निर्णय जय श्री महाकाल मित्र मंडळ शिंडाळ येथील तरुणांनी घेतला आहे। तर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज सातगाव यांच्या मार्गदर्शनात अनेक तरुणांनी वाईट व्यसनाचा परित्याग केला आहे। ज्ञानेश्वर पाटील, एमसी न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।